अगदी खरं तर ज्या वेळेला मराठा समाजानं मागणी केलेली होती की ओबीसी मधूनच आरक्षण विक्रांत मिळावं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं झालेली होती, मराठा मोर्चे निघालेले होते. मुंबईत देखील मनोज जरांगे पाटील यांनी 2-3 वेळा आंदोलन केलं आपल्याला माहिती आहे. पण जे मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं ते शिक्षण आणि नोकरी या संदर्भातलं हे आरक्षण होतं. राजकारणाबाबत कुठलीही भूमिका मराठा समाजानं त्यावेळेला जाहीर केलेली नव्हती. मात्र शरद पवार यांनी ही भूमिका जाहीर करून खरं तर ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोन्हीमध्ये एक समतोल राखण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल, किंवा त्या दोन्ही समाजामधला जो संघर्ष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. आता जी कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत हैदराबाद गॅझेटनुसार किंवा सातारा गॅझेटनुसार त्या प्रमाणपत्रानुसार मराठा समाजाला नक्कीच शिक्षण आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचा फायदा होणार आहे. मात्र त्याचा फायदा राजकीय क्षेत्रात देखील होणार होता आणि त्याला चाप लावण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला असं म्हणता येईल. खरं तर आत्ता ज्या निवडणुका आहेत त्या शहरी भागाशी संबंधित आहेत आणि ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. जवळपास 15,000 उमेदवारांची ही निवडणूक विक्रांत असणार आहे. 5 ते 6 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये जवळपास आता 6-7 हे मोठे राजकीय पक्ष असताना पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजेच अर्थात शरद पवार यांनी हा निर्णय घेऊन नक्कीच मास्टर स्ट्रोक मारलेला असं म्हणता येईल. नाकारता येत नाही ही गोष्ट, कारण यावर अजून भाजपची देखील अधिकृत भूमिका जी आहे ती जाहीर झाली नाही, किंवा शिवसेना दोन्ही असतील किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल यांच्या किंवा मित्र पक्ष दोन्ही मधले असतील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडूनही अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र मराठा समाजाचा जर मराठा समाजातल्या उमेदवाराकडे जर कुणबीचा दाखला असेल तर तो मात्र निवडणूक लढवू शकणार नाही. हा मोठा निर्णय घेऊन इतर राजकीय पक्षांना देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. त्यामुळे आता इतर राजकीय संदीप जोडलेले रहा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा आंदोलक गणेश गोळेकर मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. गणेश गोळेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निर्णय घेतलेला आहे की आगामी निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल. नव्यानं ओबीसी सर्टिफिकेट किंवा कुणबी सर्टिफिकेट ज्या मराठा समाजातल्या व्यक्तीने मिळवलंय त्याला उमेदवारी दिली जाणार नाही. काय आपली प्रतिक्रिया या संदर्भातली? खरं पाहिलं तर पवार साहेब हे जुने जाणते नेते आहेत, पुरोगामी नेते आहेत आणि अशा व्यक्तीच्या पक्षानं जर असा निर्णय घेतला असेल तर तो दुर्दैवी आहे. तो म्हणजे अतिशय आम्ही त्याची निंदा करतो. कारण हे प्रमाणपत्र कोणाला मिळत आहे? ज्याच्या नोंदी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या आहेत त्यांना मिळत आहे. आणि जर नोंदी असणाऱ्या सर्टिफिकेट म्हणजे नोंदीच्या आधारावर सर्टिफिकेट जर मिळत असेल आणि त्यांना जर तुम्ही उमेदवारी देणार नसाल किंवा त्यांना तुम्ही ओबीसी मानणार नसाल तर हे खेदजनक आहे आणि ही पवारांची एक खिळी आहे. या खिळीला मराठा समाज तीव्र विरोध करेल आणि राज्यात पवार साहेबांना याचे परिणाम भोगावे लागतील. कारण जर तुम्ही ज्यांच्या नोंदी आहेत 100, 150, 200 वर्षापूर्वीच्या त्यांना जर तुम्ही ओबीसी मानत नाही म्हणजे तुमच्या राजकारणापायी तुम्ही समाजामध्ये ओबी दरी निर्माण करत आहात. आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या वतीनं या निर्णयाचा धिक्कार करतो. तीव्र शब्दामध्ये आम्ही याचा निषेध करतो. गोळेकरजी, ही तुमची भूमिका लक्षात आली, परंतु यावर जे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाज आरक्षण मागत होता तो शैक्षणिक आणि नोकरीसाठी मागत होता, मग राजकीय आरक्षणाचा फायदा कशासाठी हवाय? आता ही अशी भूमिका का घेतली जाते असा प्रश्न समोर येतोय. नाही, प्रश्न काय माहितीये का, मराठा समाज हा शैक्षणिक आणि नोकऱ्यातलंच आरक्षण मागत होता. परंतु जो ऑलरेडी ओबीसी आहे आणि त्याचा तो घटनादत्त अधिकार आहे ना, तो कसा नाकारणार तुम्ही? म्हणजे साधा सरळ प्रश्न आहे हो. हे आरक्षण काय राजकीय गोष्टीसाठी मागितलं नव्हतंच, परंतु ते त्याला लागूनच येतं ना. आणि तो हक्क कसा नाकारणार तुम्ही? कुठल्या गोष्टींना नाकारणार? आणि पवार साहेबाचा पक्ष हा कुठल्या तोंडाने असं बोलतो की आम्ही मूळ ओबीसी किंवा खरा ओबीसी, डुप्लिकेट ओबीसी हा कुठलाही प्रकार नाही. ओबीसी हा ओबीसीच आहे. त्यामुळं ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे आणि त्याची व्हॅलिडिटी होणार आहे आणि तो निवडणुकीला उभा राहू शकतो असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं जो घटनादत्त अधिकार आहे तो मराठा समाजाला मिळणार आहे. त्यामुळे अशी दिशाभूल करण्याचा, राज्यात संभ्रम निर्माण करण्याचा किंवा ओबीसी मतं कसं मिळतील याचा हा पवार साहेबाचा प्रयत्न असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे. बरं, धन्यवाद गणेश गोळेकरजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. मराठा आंदोलक ॲडव्होकेट